सर ऑक्सिजन आहे, लाईफ सेविंग ड्रग्ज आहेत सगळे, इंजेक्शन्स वगैरे, आणि मॉनिटर मशीन आहे, डिफिब्रिलेटर मशीन आहे, आणि एक्सपर्ट डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट आहेत. सर सोलापूर पण 20 मिनिटामध्ये जाईल सर. पेशंट आपण इथे ॲम्ब्युलन्सने घेऊन येणार आहे, आणि आपल्या पुणे हेलिपॅड आणि सोलापूर हेलिपॅडला देखील आपण तिथे ॲम्ब्युलन्स अरेंज करून ठेवलेले आहेत, आणि हॉस्पिटल्स देखील आयडेंटिफाय करून ठेवले. तेथून त्वरित त्या हॉस्पिटलला पेशंट पोहोचेल. पंढरपुरात लाखो वारकरी आलेले आहेत आणि यांच्या सोयीसुविधासाठी सरकारने देखील मोठी पावले उचललेली आहेत. या ठिकाणी एअर ॲम्ब्युलन्स देखील आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत. तर मॅडम, काय सांगाल एअर ॲम्ब्युलन्सचा नेमका काय फायदा आहे वारकरी? सर एअर ॲम्ब्युलन्समध्ये सर पेशंटला शिफ्ट करण्यासाठी लागणारे ऑक्सिजन, मॉनिटर मशीन, एक एक्सपर्ट डॉक्टर आणि एक्सपर्ट त्यांचे असिस्टंट आहेत सर. आणि पेशंटला बाय रोड जायला जो वेळ लागतो त्याच्यापेक्षा हे आपले एअर ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट गोल्डन आवर्समध्ये रुग्णालयात पोहोचेल आणि पेशंटला जीवदान मिळेल सर. याच्यामध्ये आतापर्यंत किती रुग्णांना नेलं आणि मग हे कधी आले? हे सर आजच रात्री आलेली आहे. आजच सर पहिला पेशंट जाईल सर याच्यामध्ये. तर कुठं शिफ्ट केलं जाईल? सर सोलापूर किंवा पुणे सर. काय काय असतं आतमध्ये? सर ऑक्सिजन आहे, लाईफ सेविंग ड्रग्ज आहेत सगळे, इंजेक्शन्स वगैरे, आणि मॉनिटर मशीन आहे, डिफिब्रिलेटर मशीन आहे, आणि एक्सपर्ट डॉक्टर आणि त्यांचे असिस्टंट आहेत. मॅडम, यामध्ये मग जे पेशंट असतील ते कसे पेशंट, म्हणजे कोणते पेशंट? क्रिटिकल पेशंट सर. आता जसं की इंजुरी आहे पेशंटला, वॅस्क्युलर इंजुरी आहे, क्रश इंजुरी आहे, किंवा सिव्हिअर हार्ट अटॅक आहे, असे पेशंट शिफ्ट केले जातात. समजा पुणे किंवा सोलापूरला न्यायचं तर किती वेळात आहे? सर सोलापूर पण 20 मिनिटामध्ये जाईल सर. काय नेमकं याचा आत्ता या ठिकाणी कसं पेशंटला आणलं जाईल? सर ॲम्ब्युलन्स पेशंट आपण इथे ॲम्ब्युलन्सने घेऊन येणार आहे, आणि आपल्या पुणे हेलिपॅड आणि सोलापूर हेलिपॅडला देखील आपण तिथे ॲम्ब्युलन्स अरेंज करून ठेवलेले आहेत, आणि हॉस्पिटल्स देखील आयडेंटिफाय करून ठेवले. तेथून त्वरित त्या हॉस्पिटलला पेशंट पोहोचेल. तरी किती कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत? सर त्या टीमबरोबर आलेले त्यांचे 2 पायलट आहेत, एक त्यांचा इंजिनियर आहे, एक ज्युनियर इंजिनियर आहे, आणि डॉक्टरचे एक डॉक्टर आणि एक असिस्टंट, आणि त्यांचे एक मॅनेजर, असे त्या टीमबरोबर कार्यरत लोक आहेत. मॅडम, आपण कोणत्या पदावर कार्यरत आहे? नाव? सर मी डॉक्टर सुनंदा रणदेवी, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कुर्डवाडी, सध्या इथे नोडल ऑफिसर एअर ॲम्ब्युलन्स म्हणून काम करतो. आपण जर पाहिलं तर वारकऱ्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी ही एअर ॲम्ब्युलन्स आता शासनाने या ठिकाणी दिलेले आहे, आणि कालच या ठिकाणी ही एअर ॲम्ब्युलन्स आलेली आहे. आणि तात्काळ एखाद्या रुग्णाला सोलापूर अथवा पुण्याला नेण्यासाठी ही सुविधा आता या शासनाने यावर्षीच प्रॉटेक्ट या चालू केलेल्या प्रथमच. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.